झी 24 तास एक पाऊल पुढे। वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। निवासी डॉक्टरांच्या माड या संघटनेनं पुकारलेल्या संपात 3,500 डॉक्टर्स सहभागी झालेत। त्यामुळे त्याचा रुग्णसेवेवरती परिणाम होतोय। मुंबईत रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे। रुग्णांना या रुग्णालयातून त्या रुग्णालयात उपचारासाठी हेलपाटे मारावे लागतायत। अनेक हॉस्पिटल्समधील सिटी स्कॅन, MRI यासारख्या यंत्रणा बंद आहेत। तर रुग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं जात आहे। त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरू असल्याचं चित्र आहे। मात्र रुग्णसेवेसाठी प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध असल्यानं संपाचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होत नसल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलंय। बोले कि स्ट्राइक है, आज घर पे जाओ, आज नहीं होएगा। हम शहडोल डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश से आए हैं, व्यवहारी से, और हमको डेट आज का दिया गया था और यहाँ आए तो 8 बजे से आए हुए हैं और तब से लाइन पे बैठे हुए हैं और डॉक्टर का पता ही नहीं है, तो कैसे दिखाएं आंख। एकूणच या संपामुळे रुग्णांचे हाल होताना दिसतंय। अनेक रुग्ण देशाच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईत आलेले आहेत उपचार घेण्यासाठी। मात्र निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। या संपाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। मुंबईसह राज्यभरात आज मार्चच्या जवळपास 3,500 निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। मी आता मुंबईतल्या KEM रुग्णालयाच्या बाहेर आहे, जिथे आपण बघू शकतो की पेशंट्सची नेहमीप्रमाणे रीग असते, गर्दी असते, त्याचप्रमाणे आहे। मात्र निवासी डॉक्टर कामावर नसल्यामुळे, कामावर रुजू नसल्यामुळे आज वैद्यकीय सेवेत कुठेतरी विस्कळीत होते, कुठेतरी फटका बसतोय। आणि हे सगळे जे निवासी डॉक्टर आहेत ते आता KEM रुग्णालयाच्या बाहेर आपण त्यांना बघू शकतो। काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत, कशा पद्धतीचं कार्यस्वरूप असणार आहे संपाचं, ते आपण जाणून घेऊयात। मला सांगा, सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही कामावर नाहीये, आतमध्ये पेशंट्स आहेत, गर्दी आहेत, त्यांच्यावर परिणाम होतोय, त्याचा काय? मी पहिले पण सर्वांना सांगितलंय की आम्ही शिकाऊ डॉक्टर आहोत। आमच्या बंदामुळे काही परिणाम होत नाहीये, कारण तेवढेच लेक्चरर आणि प्रोफेसर लोक आहेत इथे त्यांना बघण्यासाठी। पण तुम्ही जर रुग्ण जे बाहेर येतात त्यांना जर आम्ही त्यांच्याशी बोलतोय, तर अनेक जे रुग्ण आहेत ज्यांचं चेकअप आहे त्यांना डॉक्टर संपावर आहेत म्हणून पुन्हा घरी पाठवलं जात आहे, त्याच्याबद्दल काय सांग? तेच सांगतोय ना मी, आमची जेवढी संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लेक्चरर आणि प्रोफेसर लोकांची संख्या आहे, ते अटेंड करतायत पेशंटला। आमच्या बंदामुळे त्यांच्यावर काही परिणाम होत नाही। काल वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी इशारा दिलेला आहे की 24 तासात जर तुम्ही कामावर रुजू झाला नाही तर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येईल। काय सांगाल, तुम्ही या आदेशाचं पालन करणार आहात? आमची मार्चची संघटना ही पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि आम्ही मार्चचे सगळे प्रतिनिधी एक आहोत। त्यामुळे आम्ही जेही कारवाई सरकार करेल त्याला सामोरं जायला तयार आहेत। पण आम्ही आमचा जोपर्यंत मागण्या मान्य नाही होणार तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, आमचा मासबंक आम्ही मागे घेणार नाही। आपण बघतो की अनेक रुग्णांना चेकअप विनाच घरी परतावं लागतंय, मात्र तरीही सरकार आणि मार्चचे जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्या विवादामुळे रुग्णांना याचा मोठा परिणाम होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।